ज्वारीची भाकरी। ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपण इथे ज्वारीचे पीठ घेतले आहे। अगोदर आपण ज्वारीचे पीठ चाळून घेऊया, कारण कधी कधी दळून आणलेल्या पिठामध्ये ज्वारीचे दाणे देखील शिल्लक असतात, त्यामुळे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। त्याला भाकरी बनवण्यासाठी जेवढे पीठ लागणार आहे तेवढेच पीठ आपण अंदाजे चाळून घेऊया। पिठामध्ये आता आपण थोडे थोडे पाणी टाकूया आणि पीठ चांगले मळून घेऊया। जशा प्रमाणामध्ये आपल्याला भाकरी थापता येईल अशा मीडियम प्रमाणामध्ये आपण पिठाची कणिक इथे तयार करून घेतली आहे। आता भाकरी बनवण्यासाठी मी इथे पोळपाट घेतले आहे। आपल्याला जर पोळपाटावरती भाकरी बनवता येत नसेल तर आपण परातीमध्ये देखील भाकरी बनवू शकतो। अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजची भाकरी तयार करण्यासाठी जेवढा गोळा लागणार आहे तेवढा कणकेचा गोळा आपण इथे तयार करून घेतला आहे। पोळपाटावर आपण अगोदर थोडेसे खाली पीठ टाकणार आहोत आणि कणकेचा गोळा आपण अशा प्रकारे हाताने थोडासा गोल करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण अगोदर हळूवारपणे एका हाताने राईट साईडला भाकरी हळूहळू थापून घेऊया। इथे भाकरी आपली थापून झाली आहे। आता आपण भाकरी भाजून घेणार आहोत। हळूवारपणे आपण भाकरी उचलूया आणि ती पॅन मध्ये टाकूया। भाकरी पॅन मध्ये टाकल्यानंतर भाकरीच्या दुसऱ्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे। भाकरीला पाणी लावल्यानंतर भाकरी आपण पलटी करून घेऊया। एक 2 मिनिटांनी आपण बघूया भाकरी भाजली आहे की नाही। उलटण्याच्या सहाय्याने भाकरी आपण हळूवारपणे काढूया। आपली भाकरी जर सहजपणे न चिकटता निघत असेल तर आपली भाकरी चांगली भाजली गेली आहे। आणि आता आपण दुसऱ्या साईडने देखील भाकरी भाजून घेऊया। हळूहळू आपली भाकरी चांगली फुगत आहे, म्हणजे इथे आपली ज्वारीची भाकरी चांगली तयार झाली आहे। अशा प्रकारे ज्वारीची भाकरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। आणि वेगवेगळ्या झटपट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। थँक्यू।